हॅलो. हा ताई, मला अनुभव शेअर करायचे होते. हा, बोला ना ताई, कुठून बोलताय? मी पुण्याहून बोलते. मी ना हा. माझं गाव बुलढाणा जिल्ह्याचे आहे. इकडे अच्छा. पुण्याला घरकाम करते. हा 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 हा. घरकाम करते म्हणजे मी कसं की आता मी पहिलं लॉकडाऊन पासून मला थोडं मी ब्राह्मणकडे गेलते ना, ते बाबा मला म्हणे की हा. स्वामी समर्थांची तुम्ही सेवा करा. अच्छा अच्छा. हा हा. हा, तर मी एवढं काही सेवा नाही केली. म्हणजे असं त्यांनी काय मी लेकरासाठी मुलासाठी थोडं त्रास करायला ना मुलाला. अच्छा अच्छा. हा तर हा. हा, तर मी त्या बाबांनी म्हणे की या मुलाला राशी ते अंगठी करा म्हणे की थोडंसं तुमच्या अडचणी दूर होईल. तर मग हम्म. मी केली आज राशीची अंगठी केली, पण ते मुलांनी कुठे हरवली बाहेर सांगू शकत नाही. अच्छा अच्छा. हा हा. खूपच अडचण आली माझ्यासोबत. हा तर आम्ही पण तिकडं अकोल्याला कामाला गेलतो. ऍक्सिडेंट झाला आमच्या आणि लयच दैन झाला आमची, म्हणजे परिस्थिती बेकार झाली. हा हा हा. तिथून पुढं काही असं की आपलं हम्म. आता आपलं कोणतंच जर आपल्याला मार्ग भेटत नाहीये, आता आपण काय करावं की पुण्याला जावं कुठेतरी. आपण हा म्हणजे गरीबी परिस्थिती आमची, म्हणजे घरकाम करते आणि हा हा हा. मालकांचे पाय मोडलेले होतात. हा. आणि हम्म. 2 मुलं आहे मला. एक हा. 22-23 वर्षाचा मुलगा आहे अच्छा. आणि एक छोटा मुलगा आहे. मग कॉलेजला आहे तो आता. अच्छा. हा हा. तर मग मी म्हणलं आता तुमच्यावर मी WhatsApp बोलते ना, हा हा तुमच्या हा. मला बघते. मला वाटलं आता मनालाच वाटलं की आता मी माझी तर मेहनत मी सांगितलं मालकांची ना हा हा. शेवट करते. म्हणलं उपास करून बी काय उपयोग नाही. आपल्या मनात जे आहे ना तसं हा. तरी करून बघा. अरे मग माझा बापरे. मुलगा आहे ना, हा, आता मोठा मुलगा आहे ना, हा. त्याच्यामध्ये तो कुठे गेला तेव्हा तो ऍक्सिडेंट व्हायचा, हे व्हायचा, काही व्हायचा, अडचण यायचा मला. हा हा. म्हणलं काही होते म्हणलं, आता मी एक गुरुवार करणार म्हणजे करणार. अरे बापरे. हा मी असं असं मी हा सोचते आता. मला हा. लयच माझ्या मागं काही साडेसाती कोणतंच काम होत नाही माझं, कोणतं करायला गेलं हा. तर उलटच होतंय. अरे. तर मग मग मी काय केलंय हम्म. आता, पहिला गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी आहे ना, हा हा डिसेंबर महिन्यातला. हा. तर मग मुलगा म्हणे मम्मी मी उद्या जाणार आहे म्हणे, गाडी घेतली म्हणे मला जायला, म्हणजे गाडी चालवायला. हा आणि जाते म्हणे गुरुवारच्या दिवशी झाली. हा मी काय म्हणलं पहिल्या दिवशी ते संकल्प करतात मला ना, ते मला काय म्हणजे आडणी मी एवढं शिकलेलं नाहीये. हा हा हा. पण मी म्हणले संकल्प म्हणजे मोबाईलवरती बघून मी संकल्प केले. सकाळी 6ला जाऊन स्वामी समर्थाच्या केंद्रात जाऊन हा हा सरिता चरण नाऱ्या वाहून आले तिथे. हा सकाळीच आपल्या घरचं देवीचं पूजा केली. हा पूजेचं आणि तिथं जाऊन हा संकल्प करून आले. तर हा मग गेले हा आणि लगेच आमच्या आमच्या भावकीमध्ये एक सुटुकच पडलं मला. हा हा. 3-4 वाजता म्हणजे असं झालं की आमच्या भावकीत म्हणजे एक म्हातारा वारला. अच्छा. हा म्हातारा वारला आणि त्याची ऐका हा म्हणलं सकाळची पूजा तर झाली म्हणलं, काय सांगितलं माझ्याकडून तर हा. संध्याकाळची काय होऊ द्या आता. अच्छा. संकल्प ते केले म्हणजे तसं सकाळ संध्याकाळची झाली. हम्म मग पोरगं काय केलं की म्हणजे मम्मी हम्म. दुसऱ्याच गाडी मला ठोकून दिलं म्हणे, माझं नाव टाकलं म्हणे त्यांनी. म्हणजे अरे. हा दुसरं हा, त्यांची म्हणजे त्या दिवशीच गेलता तो गाडी चालवायला. हा हा मग तो त्याच्या रस्त्याने तो जात होता, पण दुसरं गाडी आला तर मी पुढून दुसऱ्या गाडीचं ते घालला ठोकून दिलाय. हा. अरे. मग तो पळून गेला. अरे तर मग बापरे. आमचं म्हणजे माझ्या मुलाकडे काही जायचं नव्हतं, काही नव्हता. हा तो हा नाही भरला. मग मी चल म्हणे तुला कोर्टात टाकवते. म्हणजे हा ते म्हणजे मुलगा म्हणे मम्मी हा आता मी काय करू, माझ्याकडे एक लायसन नाही, काही नाहीये. हा मला ते म्हणतात की चौकीत हा तर काय करू मी? हा मग असं म्हणून तो मुलगा काय करतो म्हणलं बाप्पा, अरे बाप एवढं आपली काही माहितीच नाही कधी की हम्म. असं टाइम एकदमच मुलं देवाची परीक्षा म्हणजे आपली. हा. हा, तर पहिल्याच गुरुवारी आपल्याला असं करते. अरे. म्हटलं हा काही होतं देवा, म्हणजे स्वामी तुम्ही काही होते माझी परीक्षा बघता बघा, हा. पण मी तुमच्या काही हात तुमची सेवा काही सोडणार नाहीये, काही बी अरे. होऊ दे म्हणतात. बरोबर आहे. हा. हा, तर मी असं म्हणते हम्म. माझ्या मालकाला काही त्यांना उदास झाला. तो म्हणजे की आपल्याकडे पैसे नाही, रूम भाड्या 6,000 भरायच्या आणि हा. मुलांनी जास्त काम वाढून दिले. मी चिडचिड करायचं जरा. तर हम्म हम्म. देवाजवळ गेली रडायला लागली. म्हणजे देवा म्हणजे इतकं परिस्थिती बेकार आहे माझ्या, माझ्या नवऱ्याचे पण पाय मोडलेले, माझं पण दुखत आहे. अरे. घरकामं करू करून ना उभं राहून ना माझे पाय पण काळे निळे झाले. मी असं म्हणते काय ग. परिस्थिती बेकार आहे माझी. मुलं शिकतात,
त्या दिवशी गेले 15,000 रुपये दंड पाडले, अजून भाड्याला सुद्धा पैसे नव्हते. अरे बापरे. भाड्याला पैसे नव्हते. मी म्हणलं देवाजवळ गेले, म्हणलं देवा होईल माझे ताई, पैसे द्या. सगळे दिवस तुमचे इतके छान येतील पुढे. हे हा सगळं मग मी सोडू नका इतकं मात्र. रडले, इतकं रडले, सांगायचं कामच नाही. म्हणलं माझी परिस्थिती काय होत आहे ती. म्हणलं 5-6 वर्ष झाले म्हणून तुम्हाला इतकं माझ्या मनातून स्वामी समर्थ, स्वामी समर्थ अशीच म्हणते. पण मला आता तुम्ही मला बुद्धी दिली आहे, की हम्म. माझी सेवा करा. मी हा. म्हणलं करायला तयार आहे, पण माझी परीक्षा नको बघू म्हणलं. जे ते तसंच राहू द्या मला. मग हम्म. काय केले, 2-3 दिवसांनी हा. पोराचे नुकते 15,000 रुपये घेतले होते ना, 2-3 दिवसांनी त्यांनी 7,000 रुपये वापस टाकले. ओ. मुलाच्या खात्यात. म्हणे मित्रा, हा आता हम्म. मित्रा म्हणे की तुझे 8,000 रुपये गेले म्हणे, तुला हम्म. 7,000 रुपये परत टाकतो म्हणे मी. हम्म. त्या माणसाने. अच्छा. नाही त्या ताई, माणसाने होईल, सगळं छान होईल तुमचं. पण हा खूप कष्टातनं चालले सध्या तुमचे दिवस. पण हो. लवकर चांगले दिवस येतील ताई तुम्हाला. आता मी इतके हा करते. मग आता मागच्या आठवड्यामध्ये काय काय झालं माहिती का? हा. मागच्या आठवड्यामध्ये मी गावाला गेले. हा. मी नाव नाव नाही सांगत. म्हणजे हा. तुला जाऊ काय झाले, माझे हम्म. पोराचे लहान पोराचे पेपर होते. हा. पेपर होते ना, ते पोराला काही जेवणात काहीतरी औषध दिले. अच्छा. हा मुलांना औषध दिले. हा. इतकं भयंकर मला रविवारी गेले. हम्म. इतकं भयंकर मला स्वप्न पडले. माझ्या पोरांचं नुसतं गळ्यानं मुंडकं जळतंय बापरे. स्वप्न. हा मुंडकं गळ्यात जळतंय. अरे म्हणलं अरे बापरे. बापरे, मला पोराला असं काय होतंय? हं. असं काय होतं? मी रडते. मी पाणी आणते. म्हणलं बाळा मी पाणी टाकू रे? ते म्हणते नको मम्मी मला जळू दे, जळू दे. असं भयंकर स्वप्न पडले मला. म्हणलं बापरे. मला जळू द्या. असं म्हणते. हम्म. म्हणलं अरे बापरे, मला 2च मुलं आहे. आता कसं मला संकट आलंय. हा. इतकं रडले. सकाळी मी लवकरच उठले. इतकं रडले देवाजवळ. म्हणलं स्वामी मी माझी काय ती परीक्षा होती म्हणलं. त्यांनी हम्म. सकाळी फोन केला. म्हणे आई लय हरामखोर लोक आहेत म्हणे, त्या बाबाला गेली आलते म्हणे घरी. हा. 3,500 ते बोलत होते म्हणे. जरा 3,500 औषध घेतलं म्हणे. हा. त्याचं औषध हळूहळू त्याला काम करेल असं म्हणलं होतं. हम्म. अरे बापरे, म्हणजे पोरं तिथे जेवण केलं होते ना, त्याच्या हो, हो, बाबा हो. होते त्यांच्या इथं घरी आले. हम्म. मग त्यांनी असं सांगितलं. म्हणलं इतकं रडले. म्हणलं बाबा देवा, म्हणलं तुम्हीच बघणार आहे मला. मी कसं माझ्या इकडं ध्यान ठेवते तसं तुम्हीच ठेवा म्हणलं तुमच्या लेकराचं. हा. 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 असं म्हणून हं. तर मग मी इतकं रडले. ते म्हणते झोपा काय नाही होत. मग बरोबर 3 वाजता मला स्वप्न कळलंय रात्रीच्या. ओ. भयंकर स्वप्न. म्हणजे माझे मला दिवसभर करमतच नव्हतं. मी म्हणजे की ते म्हणायचे जा रे ताई, पोरावरती करतो. वाईट स्वप्न पडलं ना, तर हा काय करायचं, कोणाला सांगायच्या ऐवजी सकाळी उठल्या उठल्या तुळशी मातेला सांगायचं. तुळशी की माताला का? काही, हा, वाईट स्वप्न पडलं की आधी तुळशीला जाऊन सांगायचं. काही होत नाही मग. हा. हो. हा. तर मग मी गावाकडे गेले. पोरांची ते औषध आमच्या गावाकडे गेले. इंजेक्शन देते. हम्म. घरी खाल्लेलं पूर्ण औषध पाड देते मग डॉक्टर आहे. हम्म. असलं तर खाते. मग गेले औषध म्हणजे टाकायला किती शुक्रवारी गेले. हम्म. शनिवारी पोरांचे इंजेक्शन दिले ना, पूर्ण पोट साफ झाले त्याचे. हम्म. मग दुसऱ्या दिवशी रविवारी येते. ताई इतका भयंकर, मला कधीच असली बाबा पाहिले नाही मी बसमध्ये. अरे बापरे. इतकं जाडजूड आणि उंच आणि गोल पोट, अशी सफेद कपडे, पूर्ण असे अरे कपडे आणि वा. पिवळा स्वामी टोपी. स्वामीच ताई ते. हा पिवळा टोपी होता. आणि एका हातात घडी होती, सोनेरी कलरची घडी होती. आणि आपली कुंकाची 3 बोटाने कुंक लावत नसते का हा. तशा हा. प्रकारे. हा. हा. लाल जरद इतकं म्हणलं भयंकर दिसत लग्न कपडे. म्हणलं सांगितले बापरे. हा. माझ्या पोराला जागा नव्हता बसायला, मोठ्या पोराला. बाप. आणि हा तर मग इतकं उंच. मी बाबाकडेच पाहायचं. बाबा माझ्याकडे पाहायचं. एक हम्म. हात वरती केला आणि एक हात कमरेवर ठेवला. अरे वा. एक हात वरती ठेवला आणि एक हात असे कमरावर एक ठेवला. लगे अशी ठेवला, लगे खाली सोडून दिला हात. अरे म्हणलं वा. म्हणलं पोराला म्हणलं ना, त्या बाबाला त्या म्हाताऱ्याला बसू द्या असं म्हणलं. ते म्हातारा उभं आहे म्हणलं, त्या म्हाताऱ्याला बसू दे. ते हा. पोरगं एका शब्दाने उठून म्हणलं, जागा बी नव्हतं, 5 मिनिटं बी नाही बसला. म्हणलं तू बरं त्या म्हाताऱ्याला बसू दे म्हणलं. हम्म. ठीक आहे, उभं राहिला म्हणलं. अरे वा. तिथं बसलं. एका हातात माळाची बांगडी होती. वा. किती तुळशी छान माळाची ताई. बांगडी होती. हा. ओ. किती छान. हा. हो. तर मग मी म्हणलं बाबाचा असेल बाबा.
कोणाच्या विहिरीमध्ये दर्शन हा. घेतलं बघावं म्हणलं आपण शेतात. हम्म. आणि तिथून आलं म्हणलं आमच्या मालकाला सांगितलं म्हणलं तुला असं कधी दिसले का कुठेतरी बसमध्ये असते की कोणी दिवस हम्म. म्हणजे काय माहित म्हणलं कुठं होते काय होते कुठं उचललं ते पण माहित नाही म्हणलं जालनेपर्यंत आलं म्हणलं देवघराच्या पासून तर जालनेपर्यंत आलंय पण तिथं कुठं उचललं काय उचललं मला माहितच नाही म्हणलं कधी गेलं काय गेलं खूप असं छान म्हणजे ताई. मी शेअर करते ताई. हो हा, श्री आता स्वामी समर्थ.